तर मंडळी, जेवण बनवायचा आला कंटाळा तर अशा प्रकारे एकदा झटपट कुकरमध्ये फोडणीचा भात करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आणि एकदम साधी सोपी रेसिपी एकदम झटपट होते. तर त्यासाठी मी 2 मशी स्लाइसमध्ये कांदे कापून घेतले, 2 मिरच्या घेतलेल्या, थोडंसं आलं लसूण आणि ते मी गाजर आणि बटाटे कापून ठेवलेली पाण्यामध्ये आणि ते मी तांदूळ घेतले, आपण रेग्युलर वापरतो ते तांदूळ घेतलेले आणि नंतर गॅसवर कुकर ठेवला. कुकरमध्ये 1 चम्मच असं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा घातला. कांदा आणि मिरची ना 1 मिनिट अशी भाजू द्यायची. थोडंसं कांदा आणि मिरची भाजली की त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट ठेवली ना ती घालून घेते. तुम्हाला अजूनही मसालेदार पाहिजे असेल तर तुम्ही थोडेसे खडे मसाले पण टाकू शकता. तेजपत्ता, थोडेसे खडे मसाले, जिरं. पण मी नाही, ते प्लेनच भात बनवते म्हणून मी टाकले नाही. आणि नंतर आपण इथे गाजर आणि बटाटे कापून ठेवले ना ते घालून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकलं आणि वाफेर ना 1 मिनिट असं शिजू देते. म्हणजे ढाकण लावलं नाही, वाफेरच ठेवलेलं 1 मिनिट. नंतर त्यामध्ये थोडेसे मसाले घातले, तर हिंग टाकला, लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आणि हळद टाकली. जास्त मसाले वापरले नाही कारण मी मिरच्या वापरल्या आहेत म्हणून जास्त मसाल्याचा वापर केला नाही. आणि नंतर आपण त्यामध्ये तांदूळ धुवून ठेवले ना ते घालून घ्यायचे. सर्व हे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालते. तर मी 1.5 वाटी ते तांदूळ घेतलेले, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी घालते आणि सर्व मिक्स करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरतून 1 चम्मच जसं तूप घातलं, त्यामुळे चांगली अशी टेस्ट येते. आणि कुकरला ढाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे बघा झटपट असा फोडणीचा भात तयार झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आणि आवडल्यास एक व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा.